बातमी आहे पालघर जिल्ह्यामधून। पालघरमध्ये वाढवण बंदर संदर्भात असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर पालघर बोईसरमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय। यामुळे पालघर जिल्ह्याला पूर्व भागाला छावणीचं स्वरूप प्राप्त झाले। जनसुनावणीच्या 10 किलोमीटर परिसरापासून हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जिल्ह्यात जनसुनावणीच्या बंदोबस्तासाठी 2,500 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात झाले आहेत। तर जनसुनावणीसाठी 10,000 लोक बसतील इतक्या भव्य स्वरूपात सभामंडप बांधण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर आता वाढवण बंदर संघर्ष समितीने जनसुनावणीला विरोध केल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले। तर जनसुनावणीला उपस्थित राहून आपल्या हरकती किंवा समर्थन सदनशील आणि कायदेशीर मार्गानेच मांडा असे आवाहन पालघर पोलिसांनी केले। वाढवण बंदराच्या अनुषंगाने इन्व्हायरमेंटल सब्जेक्टच्या बाबतीत हरकती मागवण्यासाठी 19 तारखेला जनसुनावणी ठेवलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली ती जनसुनावणी होणार आहे। ही जनसुनावणी शांततेत पार पाडावी, त्या ठिकाणी जे मत मांडणार आहेत त्यांना सुरक्षितता प्रदान करावी, यासाठी संपूर्ण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आमच्या जिल्ह्यातील त्याचबरोबर कोकण रेंज या ठिकाणच्या सर्व जिल्ह्यातील बंदोबस्त या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी येणारे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेता बंदोबस्तामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे। बोलणाऱ्या महिलांना किंवा पुरुषांना पूर्णपणे सुरक्षा द्यावी या उद्देशाने हा संपूर्ण बंदोबस्त आहे। अपेक्षित आहे की 8 ते 10,000 लोक उपस्थित राहतील। त्या अनुषंगाने साधारणतः 2 ते 2,25,000 लोकांचा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। त्यामध्ये SRPF, RCP, QRT आणि त्या अनुषंगिक संपूर्ण फोर्सेस जे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असतात ते सर्व युनिट्स या ठिकाणी कार्यरत आहेत आणि उद्याचा बंदोबस्त शांततेत व्हावा या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीच्या कॉमेंट्स टाकल्या जात आहेत किंवा एखाद्याची भावना दुखवण्यासाठी अशा काही कॉमेंट्स टाकल्या जात आहेत, अशा संपूर्ण ग्रुपवर आमचं लक्ष आहे। या बाबतीमध्ये अशा कॉमेंट टाकणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई सध्या सुरू आहे। प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा काही पोलिटिशियनमध्ये सुरू आहे। ही जनसुनावणी ही कायद्यानुसार आहे, लोकांना आपल्या हरकती आपलं मतं मांडण्यासाठी आहे। विरोध असेल किंवा समर्थन असेल, ज्यापैकी काही असेल तर तोंडी किंवा लेखी आपली म्हणणं त्या ठिकाणी मांडण्यासाठी हे व्यासपीठ आहे। हे ऑथोराइज व्यासपीठ आहे, त्याचा वापर सकारात्मक करायला पाहिजे। दुसऱ्याला मत मांडण्यापासून रोखणं किंवा स्वतःला कुणीतरी रोखत असेल तर अशा अवस्थेमध्ये ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही। त्यामुळे जर आपल्या जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट व्हावा किंवा न व्हावा काही भावना असेल तर या ठिकाणी येऊन शांततेत आपलं मत नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे। मी सर्व पालघरवासियांना आवाहन करतो की या कायदेशीर प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपलं लेखी किंवा तोंडी म्हणणं या ठिकाणी नमूद करावं।